नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर. तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमाला युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ऑफिशियल ऍपवर स्वागत करतोय. आणि सुरुवात करूयात मित्रांनो आजच्या सेशनला, ज्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत जे ईएमएफ इक्वेशन ऑफ जनरेटर आपण बघितलंय. ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर जे आपण पाहिले त्याचे काही न्यूमरिकल्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. मग ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये मित्रांनो दोन टाईपच्या वाइंडिंग बघितलेले आहेत, एक लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग. ठीक आहे. हे झालं लेकरांनो टाइप्स ऑफ आर्मेचर वाइंडिंग. टाइप्स ऑफ आर्मेचर वाइंडिंग मध्ये लेकरांनो लॅप वाइंडिंग आणि नेक्स्ट जे पाहिले आपण ती आहे लेकरांनो वेव्ह वाइंडिंग. लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग, बरोबर आहे. लॅप वाइंडिंग म्हणजे काय लेकरांनो, जेवढे नंबर ऑफ पॅरलल पाथ आहेत तेवढेच काय लेकरांनो पोल आहेत, बरोबर आहे. ही सांगायची गरज नाही पडली पाहिजे. ए म्हणजे काय रे, तर नंबर ऑफ पॅरलल पाथ. नंबर ऑफ पॅरलल पाथ, राईट आहे. येस सर. आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये काय रे, जेवढे नंबर ऑफ पॅरलल पाथ आहेत ते कशाचे इक्वल आहेत. ए नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत, 2 आहेत. आणि हे इथे जे जे पॅरलल पाथ आहेत ते कितीही असू शकतात. चार, सॉरी, जे पोल आहेत ते पोल किती असू शकतात, 4, 6, 8 असे पोल असू शकतात. इव्हन नंबर पोल तिथे असू शकतात, बरोबर आहे. येस सर. ठीक आहे. मग आपण एक फॉर्म्युला जो बघितला होता तो म्हणजे जनरेटेड ईएमएफचा. जनरेटेड ईएमएफचा फॉर्म्युला काय होता लेकरांनो, तर जनरेटेड ईएमएफचा फॉर्म्युला होता Eg इज इक्वल टू फाय झेड एन डिवायडेड बाय 60 इंटू पी बाय ए, बरोबर आहे. येस सर. मग मला सांगा, लॅप वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ इज इक्वल टू नंबर ऑफ पोल आहेत. म्हणजे ह्याचं रिप्रेझेंटेशन आपण बघितलंय की पी आणि ए इथे सुद्धा काय लेकरांनो, ए इज इक्वल टू पी केलं तर बोथ आर गेटिंग कॅन्सल आउट. म्हणजे आपल्याकडे जो इजी इज इक्वल टू फॉर्म्युला येतोय तो फाय झेड एन डिवायडेड बाय काय येतो रे, 60. करेक्ट आहे. आणि या ठिकाणी लेकरांनो जो जनरेटेड ईएमएफ चा फॉर्म्युला आहे तो येतोय फाय झेड एन डिवायडेड बाय 60 इंटू येतोय पी डिवायडेड बाय ए. ए च्या ठिकाणी आपल्याला 2 पुट करायचंय, तर इथे मी 2 पुट करतोय. 62 जा 120, म्हणजे आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो Eg इज इक्वल टू फाय झेड एन इंटू पी डिवायडेड बाय 120, राईट आहे. येस सर. इथपर्यंत काय प्रॉब्लेम, नक्की क्लिअर होतंय. छान. मग आता आपल्याला बघायचं लेकरांनो ह्याच बेसिस वरती काय बघायचं रे, क्वेश्चन्स बघायचे. चला सुरुवात करूयात लेकरांनो फर्स्ट क्वेश्चन. काय रे फर्स्ट क्वेश्चन, तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये आहे अ 440 व्होल्ट डीसी जनरेटर. येस. व्होल्ट डीसी जनरेटर म्हणजे जे व्होल्टेज आहे, आउटपुट व्होल्टेज आहे, ठीक आहे, ते किती आहे लेकरांनो, 480 व्होल्ट आहे. आउटपुट व्होल्टेज किती आहे लेकरांनो, 480 व्होल्ट. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, ह्याच किती पोल आहेत, ह्याच 4 पोल. सो पी इज इक्वल टू 4. क्लिअर. आर्मेचर ड्रम विथ 96 स्लॉट. येस. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो नंबर ऑफ स्लॉट्स. नंबर ऑफ स्लॉट्स किती आहेत, 96 आहेत. ईच कॅरिंग 10 कंडक्टर. ठीक आहे. याचा अर्थ काय लेकरांनो, नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट. किती आहेत नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट, तर 10 आहेत. क्लिअर आहे. म्हणजे प्रत्येक स्लॉट मध्ये किती कंडक्टर आहेत लेकरांनो, 10 स्लॉट आहेत. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, फ्लक्स पर पोल म्हणजे फाय दिले या ठिकाणी. ठीक आहे. फ्लक्स पर पोल फाय किती गिवन आहे, तर 25.2 मिली वेबर. ठीक आहे. क्लिअर. मग हे मिली म्हणजे काय रे लेकरांनो, मिली हा प्रिफिक्स आहे. मग मिलीचं रिप्रेझेंटेशन काय होतं, 10⁻⁻³ तर ते मी या ठिकाणी लिहून घेतोय. सो देअर फोर या ठिकाणी 25.2 इंटू 10⁻⁻³ आणि पुढे लिहितोय वेबर. क्लिअर. छान. परत पुढे बघा, ईएमएफ इंड्युस्ड इन वेव्ह वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग. नेचर ऑफ वाइंडिंग काय लेकरांनो, नेचर ऑफ वाइंडिंग. कुठले नेचर ऑफ वाइंडिंग, वेव्ह वाइंडिंग आहे. नेचर ऑफ वाइंडिंग काय रे, वेव्ह वाइंडिंग. क्लिअर. मग वेव्ह वाइंडिंग आहे, तर वेव्ह वाइंडिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं समजून घेण्यासारखं काय आपल्याला, तर सर हेच आहे ना की नंबर ऑफ पॅरलल पाथ हे किती असतात, 2, बरोबर आहे. आणि हे जे नंबर ऑफ पॅरलल पाथ असतात ते इंडिपेंडेंट ऑफ द पोल असतात. क्लिअर. यस. चलो पुढे काय सांगतायत रे, ईएमएफ इंड्युस्ड इन द वेव्ह वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर मध्ये ईएमएफ किती इंड्यूस होत आहेत,
484. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मी लिहितोय ईएमएफ इंड्युस्ड इन वेव्ह वाइंडिंग. ठीक आहे. तर इंड्युस्ड ईएमएफ वेव्ह वाइंडिंग आहेत लेकरांनो 484 व्होल्ट. 484 व्होल्ट. क्लिअर. पुढे काय सांगितलं, फाइंड द स्पीड ऑफ द जनरेटर. काय फाइंड आउट करायचं आपल्या लेकरांनो, स्पीड ऑफ जनरेटर फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. हा अननोन पॅरामीटर आहे जो की आपल्याला आता इथे फाइंड आउट करायचं आहे. इफ द करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ईच आर्मेचर कंडक्टर किती आहे, करंट कॅरिंग कॅपॅसिटी 1.3 एम्पियर आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे इथं नंबर ऑफ पॅरलल पाथ किती असतात, 2. बघा मी डायग्राम सुद्धा तुम्हाला इथे ड्रॉ करून एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. तर लेकरांनो नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहे, तिथे 2 पॅरलल पाथ आहेत. हे अशा प्रकारे हे वाइंडिंग हे झाल्या, कॉइल झाल्यात. ठीक आहे. जसं काही नाही तुम्ही किती ड्रॉ करा, मी एकच 2 ड्रॉ करतो. ठीक आहे. आणि इथे टोटल करंट किती आहे रे, बघा ना. इफ द करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ईच आर्मेचर कंडक्टर, आर्मेचर प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे 1.3 एम्पियर. तर ह्याची पण कॅपॅसिटी किती आहे 1.3 एम्पियर. टोटल करंट किती फ्लो होईल लेकरांनो 2.6 एम्पियर. राईट आहे. येस. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर तुम्ही इथे जे 2 पॅरलल पाथ ड्रॉ केलेत, हे का बरं केलेत? त्याचं उत्तर तुमच्या समोरच आहे लेकरांनो. वेव्ह वाइंडिंग आहे ना. वेव्ह वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ किती असणार, 2. करेक्ट आहे. येस सर. मग मला सांगा, एक जर पॅरलल पाथ जर 1.3 एम्पियर कॅरी करत असेल तर दुसरा सुद्धा 1.3, म्हणजे टोटल करंट किती आहे रे बाळांनो 2.6. आहे का नाही सोपं? येस सर. ठीक आहे. क्लिअर. मग काय सांगतं रे, फाइंड द के डब्ल्यू रेटिंग, म्हणजे जो किती आउटपुट जनरेट होतंय, किती आउटपुट जनरेट कुठल्या रेटिंग मध्ये, किलो वॅट रेटिंग मध्ये, हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्या ठिकाणी मी नेक्स्ट लिहितोय किलो वॅट रेटिंग. हे सुद्धा आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. म्हणजे टोटल आपल्याला या ठिकाणी 2 पॅरामीटर फाइंड आउट करायचे. ठीक आहे. चला फॉर्म्युला माहिती आहे. मग आपल्याला त्याच्या अगोदर एक गोष्ट इथे मी तुम्हाला आणखी शिकवणार लेकरांनो, ती म्हणजे काय रे, आपल्याला झेड फाइंड आउट करायचं. झेड म्हणजे काय रे, टोटल नंबर ऑफ कंडक्टर. इथे मी याला सॉल्व्ह करतोय. टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर. ठीक आहे. मग टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टरचा काय फॉर्म्युला येणार, नंबर ऑफ स्लॉट. नंबर ऑफ स्लॉट लिहा इथे, नंबर ऑफ स्लॉट लिहून घेऊ. नंबर ऑफ मल्टिप्लाय बाय पुढे काय लेकरांनो, नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट. राईट आहे. येस सर. काय अडचण नाही. बघा रे, टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर फाइंड आउट करायची तर फॉर्म्युला काय आपल्याकडे, टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर इज इक्वल टू नंबर ऑफ स्लॉट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट. किती स्लॉट आहेत आपल्याकडे 96. प्रत्येक स्लॉट मध्ये किती कंडक्टर आहेत रे, 10. म्हणजे टोटल कंडक्टर किती झाले बाळांनो 96 गुणिले 10 म्हणजे हे येईल 900. किती कंडक्टर झाले 900. क्लिअर. मग आपल्याकडे वेव्ह वाइंडिंग साठी फॉर्म्युला काय, इजी इज इक्वल टू फाय झेड एन, फाय झेड एन डिवायडेड बाय 60 इंटू पी डिवायडेड बाय 2. चला सगळ्या व्हॅल्यूज पुट करून घेऊ. काय काय व्हॅल्यू आहेत त्या पुट करून घेऊ. इजी इज इक्वल टू, ठीक आहे, फाय किती आहे, फाय आहे 25.2. थोडं खालीच लिहून घेऊ. इजी किती आहे लेकरांनो 25.2 गुणिले 10⁻⁻3. टोटल नंबर ऑफ कंडक्टर आहेत 960. आपल्याला फाइंड आउट करायचे एन. ओके. आउटपुट व्होल्टेज पण दिले त्यांनी. किती आउटपुट व्होल्टेज 484. 484 बरोबर आहे ना. बघा ना, ईएमएफ इंड्युस्ड इन द वेव्ह कनेक्टेड आर्मेचर वाइंडिंग किती आहे 484. लिहिले बरोबर. येस सर. एन केलं या ठिकाणी लेकरांनो. मी इथे ऑलरेडी एच्या ठिकाणी 2 लिहिले, पण मी थोडस करेक्शन करतो, एच लिहितो. चला ठीक आहे. पोल किती आहेत रे बाळांनो, चला सांगा. पोल 4 आहेत. ठीक आहे. हे 60. नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहे तिथे 2च असणार. ठीक आहे. आणि ह्याला आपण एकदा परत मॉडिफाय करून घेऊ. एन इज इक्वल टू काय रे या ठिकाणी, हे बघा, हे डिव्हिजन टू मल्टिप्लिकेशन 484 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 2 होल डिवायडेड बाय, हा जो न्यूमरेटर आहे तो इथे डिनॉमिनेटर मध्ये लेकरांनो. सो या ठिकाणी कुठले कुठले पॉईंट येतील, पॅरामीटर कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज येतील, तर 25 या ठिकाणी लिहितोय एन. ठीक आहे. काय काय रे
25.2 गुणिले 10⁻³ मल्टिप्लाय बाय 960 मल्टिप्लाय बाय 4. राईट आहे. बघा काय काय येते लेकरांनो पॅरामीटर मध्ये. हा 484 आहे, त्याला 60 मल्टिप्लाय बाय 2 वरती न्यूमरेटर मध्ये आले, ही टर्म आणि 4. ठीक आहे. मग ह्याला जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतोय तर लेकरांनो जी स्पीड आहे ती स्पीड येते 600 आरपीएम. किती येते रे? 600 आरपीएम. क्लिअर? ओके. बघा आलंय का 600 आरपीएम? काहीच अडचण नाही. जी फर्स्ट पॅरामीटर किती इझी गोइंग मध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे. तर स्पीड येते लेकरांनो 600 आरपीएम. आणि इथे आपण हा एक फॉर्म्युला यूज केलेला होता. त्यासाठी फॉर्म्युला येतो वेव्ह वाइंडिंग साठी. ठीक आहे. काय अवघड वाटण्यासारखं आहे लेकरांनो? अजिबात नाही. आता नेक्स्ट पॅरामीटर काय फाइंड आउट करायचं रे? केडब्ल्यू रेटिंग. आता तुम्ही विचार करणार सर केडब्ल्यू रेटिंग म्हणजे काय करायचं हो? तर तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे का रे? चला आठवा बरं पॉवरचा फॉर्म्युला. तर मी या ठिकाणी लिहितोय केडब्ल्यू रेटिंग. ठीक आहे. मग पॉवरचा फॉर्म्युला काय? येस जनरेटेड व्होल्टेज सॉरी व्होल्टेज मल्टिप्लाय बाय काय रे? करंट. बरोबर आहे ना? ठीक आहे. तुमची इच्छा असेल तर इथे मी आर्मेचर करंट लिहितो. ठीक आहे. पण सिंपल फॉर्म्युला लिहिलाय मी. काय अडचण इथपर्यंत? नाही सर अजिबात अडचण नाहीये. चला पहा लेकरांनो. मग या ठिकाणी व्होल्टेज किती आहे आपल्याकडे? तर व्होल्टेज तुम्ही म्हणणार सर जनरेटर व्होल्टेज घ्यायचं का? नाही बाळांनो. आपल्याला डीसी जनरेटरचं व्होल्टेज घ्यायचं जे की 480 आहे. तर या ठिकाणी लिहितोय मी 480 मल्टिप्लाय बाय टोटल करंट किती फ्लो होतंय? 2.6. या ठिकाणी लिहिलं 2.6 आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती जे आन्सर येतं लेकरांनो, ठीक आहे, हे येतंय समथिंग बघा 1.25 असं काहीतरी येतंय. 125 काहीतरी येईल. मी याला डायरेक्ट लिहितो 1.25 किलोवॅट. क्लिअर? काय अडचण? हे 1250 काहीतरी येत असेल. ठीक आहे. मी त्याला डायरेक्टली काय लिहिलं 1.25 किलोवॅट. म्हणजे जो आपला जो डीसी जनरेटर आहे त्या डीसी जनरेटरचे जे आउटपुट व्होल्टेज आहे ते किती आहे लेकरं? सॉरी आउटपुट पॉवर जो आहे तो आहे 1.25 किलोवॅट किंवा त्याला तुम्ही 1250 वॅट असं सुद्धा म्हणू शकता. आहे का नाही सोपं? येस. आता तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये एकच गोष्ट फार विचित्र वाटली असेल की सर तुम्ही इथे थोडस आम्हाला कन्फ्युजन होत असेल किंवा इथे थोडस डिटेल्स एक्सप्लेनेशनची तुम्हाला गरज माझ्याकडून वाटत असेल ती सुद्धा मी एक्सप्लेन करतो. तुम्ही एक गोष्ट विचार करायचा आहे ती म्हणजे की टाइप्स ऑफ वाइंडिंग कुठली आहे? टाइप्स ऑफ वाइंडिंग पहा ना इथे कुठली वाइंडिंग आहे? वेव्ह वाइंडिंग आहे. मग वेव्ह वाइंडिंग जर असेल तर नंबर ऑफ पॅरलल पाथ किती असतील लेकरांनो? 2. बरोबर आहे ना? मग जर नंबर ऑफ पॅरलल पाथ 2 असेल तर मी या ठिकाणी हे 2 पॅरलल पाथ ड्रॉ केलेत. राईट आहे? येस सर. त्याच्यानंतर म्हटलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलं की इफ करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ईच आर्मेचर कंडक्टर हा जो आहे किती आहे लेकरांनो? 1.3 आहे. तर 2 पॅरलल पाथचे किती येईल रे? 2.6 येईल. क्लिअर? काय अडचण नाही. पाहून घ्या एकदा व्यवस्थित डिटेल्स. ओके. चला पाहू पुढचा क्वेश्चन. चलो काय क्वेश्चन? डिटरमाइन द फ्लक्स पर पोल. काय फाइंड आउट करायचं आपल्याला या ठिकाणी? फ्लक्स पर पोल फाइंड आउट करायचं. किती आहे फ्लक्स पर पोल? सॉरी फ्लक्स पर पोल फाइंड आउट करायचं. 6 पोल दिले. 6 पोल जनरेटर. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो P इज इक्वल टू 6. तुमची इच्छा असेल तुम्ही या ठिकाणी लिहू शकता बाळांनो गिवन डेटा. ठीक आहे. काय रे? गिवन डेटा. परत सांगितलंय व्होल्टेज किती आहे रे? रिक्वायर्ड व्होल्टेज. ठीक आहे. EG लिहितोय. काय लिहायचं लिहू? ते किती आहे? 240 व्होल्ट. ओके. पुढे सांगितलं स्पीड. स्पीड किती आहे? स्पीड किती आहे? 500 आरपीएम. आरपीएम. ठीक आहे. म्हणजे जेव्हा 500 आरपीएम नी आपण काय करतोय? प्राइमो रोटेट करतोय. ठीक आहे. टर्बाईन रोटेट करतोय. ठीक आहे. तेव्हा व्होल्टेज किती जनरेट होतोय? 240 व्होल्ट जनरेट होतोय. दॅट्स इट. पुढे काय सांगितलंय बघा. द आर्मेचर वाइंडिंग हॅज 1080 कंडक्टर. डायरेक्ट किती दिले त्यांनी? कंडक्टर म्हणजे झेड. किती कंडक्टर आहेत? 1080 कंडक्टर आहेत. ठीक आहे. कुठली टाइपची लॅप वाइंडिंग आहे? लॅप वाइंडिंग आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो मी लॅप वाइंडिंग. ठीक आहे. आणि लॅप वाइंडिंग म्हटल्याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे ए इज इक्वल टू काय असतं? पी. म्हणजे जेवढे पोल तेवढेच नंबर ऑफ आर्मेचर. बरोबर आहे? येस सर. मग आता मी तुम्हाला एक छोटस इथे विचारतोय की किती पॅरलल पाथ असले पाहिजे रे आता? 6.
मग पॅरलल पाथ 6 कसे असले पाहिजे इकडे पहा प्लीज. हा झाला 1, हा झाला दुसरा पॅरलल पाथ, हा झाला तिसरा पॅरलल पाथ, हे झाला चौथा पॅरलल पाथ, पाचवा आणि इथे बाळांनो हा 6वा. आणि ह्या प्रत्येक पॅरलल पाथला इथून आपल्याला काय करायचं रे, अशा प्रकारे इथे कनेक्ट करून घ्यायचंय. ठीक आहे. हे टोटल किती पॅरलल पाथ आहेत? येस, 6 पॅरलल पाथ आहेत. दॅट्स इट. काय अवघड आहे का? नाही. पण वेव्ह वाइंडिंग मध्ये किती पॅरलल पाथ असतात? 2च. इथे किती पॅरलल पाथ आहेत? जेवढे पोल तेवढे पॅरलल पाथ. मग इथून जो टोटल करंट आहे, त्या टोटल करंटचं रिप्रेझेंटेशन काय रे? हे झालं टोटल करंट आय सफिक्स टी. बरोबर आहे. इथून करंट काय असेल बाळांनो? I1, इथून फ्लो होणारा करंट I2, इथून फ्लो होणारा करंट I3, इथून फ्लो होणारा करंट I4, इथून I5 आणि इथून I6. आता एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारतोय, हा प्रत्येक आर्मेचर कंडक्टर मधून किंवा हे प्रत्येक पॅरलल पाथ मधून सेम करंट फ्लो होईल का? यस, प्रत्येक पॅरलल पाथ मधून लेकरांनो सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला तेवढंच महत्वाची आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे. तरी सुद्धा मी या ठिकाणी लिहितोय I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 इज इक्वल टू I4 I5 अँड I6. क्लिअर? सगळ्यामधूनचं जे फ्लो होणारं करंटचं मॅग्निट्यूड जे असेल ते सारखंच असेल. ठीक आहे. चला, जे प्रश्न विचारलाय तो लिहून. मग या ठिकाणी लॅप पॉइंटिंग म्हणजे आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो EG इज इक्वल टू फाय ZN डिवायडेड बाय 60 इंटू P डिवायडेड बाय A. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे लेकरांनो, EG इज इक्वल टू काय रे? ठीक आहे, चला पॅरामीटर सगळे पुट करू. EG किती आहे आपल्याकडे? 240. क्लिअर? फ्लक्स पर पोल फाइंड आउट करायचे. कंडक्टर 1080. नंबर ऑफ पोल किती आहे? स्पीड 500 RPM ची स्पीड आहे. पोल किती आहेत लेकरांनो? 6 पोल आहेत. ठीक आहे. ओके. 60 ला 60. ए किती आहे रे? 6. क्लिअर? मग ह्याला आपण थोडं रिअरेंज करू. फाय इज इक्वल हा पॅरामीटर आणि हा पॅरामीटर कॅन्सल झालाय. बरोबर आहे. ठीक आहे. रिअरेंज करून घेऊ आणि याला सॉल्व्ह करता येईल म्हणजे आपल्याला. सो या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन जाईल म्हणजे 240 मल्टिप्लाय बाय 60 डिवायडेड बाय, ठीक आहे, 1080 मल्टिप्लाय बाय 500. ठीक आहे. आफ्टर सिम्प्लिफिकेशन जे फ्लक्स पर पोल आहेत ते किती येतात लेकरांनो पहा, 26.27. 26.27 मिली वेबर. ठीक आहे. हे आहेत लेकरांनो फ्लक्स पर पोल. काय येतात रे? फ्लक्स पर पोल येतात. ठीक आहे. चला पाहून घ्या व्यवस्थित. बरं, काय अवघड वाटत? काहीच अवघड वाटण्यासारखं नाहीये. ठीक आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे. 4 मार्कासाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतो. क्लिअर? ठीक आहे. आता जस्ट थोडस ह्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त थोडस मला तुमच्याशी गप्पा मारायच्या. त्या काय, जर मी तुम्हाला असं म्हटलं लेकरांनो, किंवा क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर असं गिवन असेल, ठीक आहे, की द करंट फ्लोइंग थ्रू द पॅरलल पाथ किंवा आर्मेचर कंडक्टर म्हणून म्हटलं असतं 1 अँपियर. सपोज किती रे लेकरांनो? सपोज किती? 1 अँपियर. तर मला सांगा टोटल करंट किती असलं असतं? सर टोटल करंट असलं असतं बाळांनो 6 अँपियर. किती असलं असतं रे? 6 अँपियर. ठीक आहे. हा क्वेश्चनचा भाग नाहीये. बस तुम्हाला गोष्ट कळावी म्हणून मी थोडस एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी देतोय. ठीक आहे. चालेल. चला पाहू पुढचा क्वेश्चन. काय रे क्वेश्चन नेक्स्ट? द आर्मेचर ऑफ अ 6 पोल. चलो लिहायला सुरुवात करू. इथे लिहितोय लेकरांनो गिवन डेट. ओके. चला गिवन डेटा मध्ये काय काय दिले रे? सुरुवात करू. फर्स्ट 6 पोल आहेत. पोल किती आहेत लेकरांनो? 6. 120 स्लॉट आहेत. म्हणजे या ठिकाणी मी लिहितोय नंबर ऑफ स्लॉट. किती स्लॉट आहेत? 120 स्लॉट आहेत. ठीक आहे. ईच स्लॉट कॅरी 30 कंडक्टर. म्हणजे इथे पुढे लिहायचे आपल्याला नंबर ऑफ कंडक्टर, नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट. ठीक आहे. त्याची डायग्राम ड्रॉ करून दाखवू का रे? चला दाखवतोय. हे का रे बघा, हा एक स्लॉट. एकच मिनिट. चला पाहून गेले. झालं. आता इथे आपल्याला काय ड्रॉ करायचंय?
ओके, पहा रे आता हा अशा प्रकारे पूर्ण आलाय. याच्यावरती आता समजा हे आर्मेचर ड्रम आहे. हा काय लेकरांनो आर्मेचर ड्रम आहे. याच्यावरती परत मग पोल येतात. आपल्याला टोटल 30 स्लॉट काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 33 ठीक आहे समजून घ्या फक्त कमी जास्त झाले असतील डझंट मॅटर. चलो हा जर लेकरांना फर्स्ट ह्याला असं कनेक्ट करून घेतोय. ठीक आहे अशा प्रकारे आले. आता लेकरांनो इथे तुम्ही पाहू शकता काय सांगितलं रे 30 कंडक्टर आहेत म्हणजे इथे किती किती कंडक्टर असले पाहिजे 30 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 असे 30 कंडक्टर आहेत. बरोबर आहे. मला सांगा टोटल स्लॉट किती आहेत रे 30 स्लॉट आहेत. टोटल स्लॉट 30 आणि त्या 30 स्लॉटचं सॉरी टोटल 120 स्लॉट आहेत. चुकलं माझं बच्चो 120 स्लॉट आहेत सॉरी टोटल 120 स्लॉट आहेत. ठीक आहे मी जरी ते कमी जास्त ड्रॉ केलं तेवढं पॉसिबल नाहीये. 120 स्लॉट आहेत अशा ही एक स्लॉट झाली इकडे बघा हे एक स्लॉट झालं. ठीक आहे हा झाला स्लॉट. अशा किती स्लॉट आहेत 120 स्लॉट आणि त्या प्रत्येक स्लॉट मध्ये किती कंडक्टर आहेत 30. किती कंडक्टर आहेत 30. मग टोटल कंडक्टर काय येतील लेकरांनो तर टोटल इथे लिहिलं मी नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट हे आहे 30. ठीक आहे तर या ठिकाणी लिहितोय मी टोटल नंबर ऑफ कंडक्टर. ठीक आहे टोटल नंबर ऑफ कंडक्टर कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल सोपं आहे सर. या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला नंबर ऑफ स्लॉट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट. क्लिअर चलो मग मल्टिप्लिकेशन करून घेऊ. टोटल नंबर ऑफ स्लॉट आहेत 120 प्रत्येकामध्ये 30 कंडक्टर आहेत. तर हे झालं लेकरांनो झेड इज इक्वल टू ठीक आहे तर हे झेड इज इक्वल टू 12×36 म्हणजे 3600 कंडक्टर आहेत. किती कंडक्टर येतात लेकरांनो 3600 कंडक्टर आहेत. आहे सोपं येस सर. चला पुढे बघा लेकरांनो काय सांगितलं रे कुठल्या नेचर ऑफ वाइंडिंग कुठली आहे येस लॅप वाइंडिंग आहे. कुठली वाइंडिंग आहे लॅप वाइंडिंग. लॅप वाइंडिंग म्हणजे काय रे ए इज इक्वल टू टी दॅट्स इट. फ्लक्स पर पोल किती आहेत फाय 0.02 वेबर. ठीक आहे स्पीड किती आहे लेकरांनो जनरेटर किती किती स्पीडने ड्रिव्हन आहे यस 1000 आरपीएम नी ड्रिव्हन. दॅट्स इट. काय कॅल्क्युलेट करायचं इंड्यूस्ड ईएमएफ ईजी फाइंड आउट करायचे. चलो बच्चों फिर ईजी इज इक्वल टू फॉर्मूला काय रे 5ZN डिवाइडेड बाय 60 इंटू पी बाय ए. ठीक आहे काही अडचण चला व्हॅल्यूज पुट करून घ्या प्लीज. ईजी इज इक्वल टू फ्लक्स आहे 0.02 कंडक्टर आले 3600 स्पीड आहे 1000 भागिले 60 पोल किती आहेत रे 6 पोल आहेत म्हणजे पॅरलल पाथ सुद्धा 6. ठीक आहे कारण लॅप पॉइंटिंग म्हणलं की आपल्याला माहिती आहे ना ए इज इक्वल टू काय तर पी आणि आफ्टर कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर येते लेकरांनो ते येते 1200 व्होल्ट. किती येतोय रे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1200 व्होल्ट म्हणजे हे आहे जनरेटेड ईएमएफ म्हणजे जो एवढा जो अल्टरनेटर आहे त्या अल्टरनेटरचा जनरेटेड ईएमएफ किती आहे यस 1200 व्होल्ट आहे. पाहून घ्या व्यवस्थित जनरेट ईएमएफ किती आहे 1200. इथं सुद्धा काय गरज कुठे ह्या फॉर्म्युलाची एकदा परत लिहितो. काय अवघड वाटतंय का रे नाही हा पण एक गोष्ट आहे जो कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय तो एवढाच आहे की 120 स्लॉट आहेत. जरी इथे मी कमी जास्त ड्रॉ केलं असेल तरी तेवढं विचार करू नका की सर कमीच दिसत आहेत. इट्स ओके समजून घ्या की इथे दिलं त्याप्रमाणे 120 स्लॉट आहेत आणि प्रत्येक स्लॉट मध्ये 30 कंडक्टर आहेत म्हणजे टोटल कंडक्टर हे आर्मेचर मध्ये किती आहेत लेकरांनो तर 3600 कंडक्टर येतात 120 गुणिले 30 म्हणजे 3600 कंडक्टर येतात. ठीक आहे त्याला आपण इथे झेड नी डिनोट करतोय. अवघड आहे नाहीये सोपं. ठीक आहे इट इज ओनली वाटिंग अवघड बट असिंग लय लय चिल्लर सोपं. दॅट्स इट. पाहून घ्या प्लीज.
ठीक आहे. परत सांगतोय आपला जो कोर्स आहे तो लवकरात लवकर तुम्ही परचेस करून घ्या लेकरांनो. काही जर डाऊट असेल तर मला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. ठीक आहे. जेणे तुम्हाला डाऊट असला मी स्वतः तुम्हाला तो कोर्स जॉईन करून देऊ सुद्धा शकतो. क्लिअर? चल पुढे पाहू. नेक्स्ट कडनं काय क्वेश्चन? काय सांगितलं रे? 8 पोल आर्मेचर. गिवन डेटा. गिवन डेटा. काय गिवन डेटा मध्ये 8 पोल आहेत. पी इज इक्वल टू किती लेकरांनो? 8. नेक्स्ट काही बी पेज ठेवले का? नाही. चलो 8 पोल आहेत. स्लॉट किती आहेत? इथे लिहितोय मी स्लॉट. नंबर ऑफ स्लॉट. नंबर ऑफ स्लॉट 96. 8 कंडक्टर पर स्लॉट. म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट. ठीक आहे. नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट किती आहेत लेकरांनो? इथे या 8 आहेत. पुढे काय आहे? टोटल नंबर ऑफ कंडक्टर काढून घेऊ. येस सर. म्हणजे झेड इज इक्वल डायरेक्ट लिहू का रे? 96 गुणिले तर 96 गुट्या बार्याटी 12 सखम 72 बार सॉरी किती येतील हे 768. 768 कंडक्टर येत आहेत. परत काय सांगितलंय? स्पीड. स्पीड गिवन आहे. स्पीड किती लेकरांनो? 600 आरपीएम आहे. स्पीड 600 आरपीएम. युजफुल फ्लक्स पर पोल किती आहेत रे? युजफुल फ्लक्स पर पोल बघा इथे किती आहेत? फाय किती आहेत लेकरांनो? तर 10 मिली वेबर आहेत. 10 मिली वेबर. मग तुम्हाला माहिती आहे जो मिली म्हणजे दिले म्हणजे 10 गुणिले 10⁻³ आणि पुढे काय लिहितो लेकरांनो आपण? वेबर लिहित असतो. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? येस, सोपं आहे की रे. इंड्युस्ड ईएमएफ फाइंड आउट करायचे व्हेन आर्मेचर वाइंडिंग इज लॅप ऑर वेव्ह. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन करूत आपण. सर्वात पहिले कॅल्क्युलेशन करून घेतले लेकरांनो फॉर लॅप वाइंडिंग. दॅट्स इट. ओके. मग मला सांगा लॅप वाइंडिंग म्हटल्याबरोबर काय येतं रे? सर लॅप वाइंडिंग म्हटल्याबरोबर ए इज इक्वल टू पी येतं. फॉर्म्युला लिहून घेऊ. जनरेट ईएमएफ इज इक्वल टू फाय झेड एन डिवायडेड बाय 60 इंटू पी बाय ए. राईट आहे? येस सर. मग मला सांगा या ठिकाणी इजी ला इजी ऍज इट इज. फाय किती आहे? तर फ्लक्स आहे 10 गुणिले 10⁻³ स्पीड आहे किती आहे? स्पीड 600 आरपीएम. नंबर ऑफ कंडक्टर आहेत 668. हे दोन्ही कॅन्सल झालेत. ठीक आहे. 60 ला इथे 60. क्लिअर. आणि जेव्हा कॅल्क्युलेशन पूर्ण करतोय तेव्हा जनरेटेड ईएमएफ होत आहेत बाळांनो जनरेटेड ईएमएफ 76.8 व्होल्ट. 76.8 व्होल्ट. ठीक आहे. तर हे आहे जनरेटेड ईएमएफ. नेक्स्ट काय रे लेकरांनो? फॉर वेव्ह वाइंडिंग. क्लिअर. मग वेव्ह वाइंडिंग मध्ये ए इज इक्वल टू काय येतं रे? 2. येस. नंबर ऑफ पॅरलल पाथ इज इक्वल टू 2. फॉर्म्युला काय आपल्याकडे? Eg इज इक्वल टू फाय झेड एन डिवायडेड बाय 60 इंटू पी बाय ए. च्या ठिकाणी डायरेक्टली मी 2 लिहितो. ठीक आहे. चला ए ला ए लिहितो वाटल्यास. चलो पुढे बघा लेकरांनो. Eg इज इक्वल टू काय रे? फ्लक्स किती आहे? 10 गुणिले 10⁻³ कंडक्टर किती आहेत? 7 6 8. 7 6 8. ठीक आहे. 768 आहेत. स्पीड किती आहे लेकरांनो? 600 आरपीएम. पोल किती आहेत रे? 8 पोल आहेत. 8 पोल. 60 ला 60. नंबर ऑफ पॅरलल पाथ किती असतात? 2. ए इज इक्वल टू 2. आणि आफ्टर सिम्प्लिफिकेशन Eg इज इक्वल टू किती येते? तर Eg इज इक्वल टू येते लेकरांनो 307.2. 307.2 युनिट या ठिकाणी. क्लिअर. आता तुम्ही मला या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करून देऊ शकता का? बघू तर. हे तुम्हाला इथे जनरेटेड व्होल्टेज कुणाचं वाटतंय? येस प्लीज. लेकरांनो जनरेटेड ईएमएफ कुणाचं आहे रे? कुणाचं जास्त आहे? तर ऑब्विसली सर बघा ना वेव्ह वाइंडिंग मध्ये काय असतं? जास्त. लॅप वाइंडिंग मध्ये कमी. आलंय का नाही आलंय? येस सर आलंय.
ठीक आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण सुरुवातीलाच जेव्हा लॅब पॉइंटिंग आणि वेव्ह वाइंडिंग बद्दल डिस्कशन करत होतो, तर तिथे एक गोष्ट आपण फार केअरफुली डिस्कशन मध्ये केलेली मित्रांनो, आणि ती गोष्ट काय रे, की जी लॅब पॉइंटिंग आहे कशासाठी सुटेबल आहे, फॉर फॉर लो व्होल्टेज, आणि हाय करंट. येस और नो? येस सर. ठीक आहे. कसे सुटेबल आहे? लो व्होल्टेज आणि हाय करंट. आणि वेव्ह वाइंडिंग कसे सुटेबल आहे मित्रांनो? वेव्ह वाइंडिंग सुटेबल आहे फॉर हाय व्होल्टेज आणि लो करंट साठी. काय अडचण नाही आहे का नाही बघा मग. ठीक आहे. मग या ठिकाणी एक नोट पॉइंट लिहू करे. चला नोट पॉइंट लिहितोय. तो नोट पॉइंट काय? जनरेटेड ईएमएफ ऑफ वेव्ह वाइंडिंग इज ग्रेटर दॅन जनरेटेड ईएमएफ ऑफ लॅप वाइंडिंग. ठीक आहे. काय अडचण नाही सर, अजिबात अडचण नाहीये. ही गोष्ट एक्झॅक्ट क्लिअर आहे आम्हाला. चला पाहून गेले ग्राफ. ठीक. काय अडचण? चला सुरुवात करूयात नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. 5वा नंबरचा क्वेश्चन. अ डीसी लॅप ऑन डीसी शंट जनरेटर हॅव्हिंग, कुठली वाइंडिंग केली मित्रांनो? लॅप वाइंडिंग. चलो नोट डाऊन करून घ्या. कुठली वाइंडिंग आहे रे? लॅप वाइंडिंग आहे. बरोबर आहे. येस सर. लॅप वाइंडिंग मध्ये काय सांगितलं? 80 स्लॉट आहेत. नंबर ऑफ स्लॉट, किती आहेत नंबर ऑफ स्लॉट? 80. दॅट्स इट. 10 कंडक्टर काय आहेत रे? पर स्लॉट आहेत. म्हणजे या ठिकाणी पुढे काय लिहायचंय? नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट. किती आहेत लेकरांनो? 10. ठीक आहे. मग टोटल नंबर ऑफ झेड काढून घेऊ. झेड म्हणजे काय रे? 80. 80 गुणिले 10 म्हणजे कंडक्टर किती आहे लेकरांनो? 800. ठीक आहे. पुढे काय सांगतंय की जनरेट्स अन ईएमएफ ऑफ 400 व्होल्ट. ईजी जनरेटेड ईएमएफ किती आहेत लेकरांनो? 400 व्होल्ट. ठीक आहे. ऍट नो लोड, नो लोडला स्पीड किती आहे? 1000. राहू द्या. ठीक आहे. स्पीड किती आहे? 1000 आरपीएम. 1000 आरपीएम. ठीक आहे. डिटरमाइन द फ्लक्स पर पोल. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? फाय फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. कुठली वाइंडिंग आहे? सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय लक्षात आलं पाहिजे मित्रांनो? टाइप्स ऑफ वाइंडिंग. कारण तुमचा जो फॉर्म्युला आपल्याला जो डिस्कशन करायचा आहे, फॉर्म्युल्यामध्ये जे चेंजेस होणार आहेत नंबर ऑफ पॅरलल पाथच्या ठिकाणी, ते फक्त आणि फक्त कशावरून कळतात आपल्याला? वाइंडिंग वरूनच कळत असतात. ठीक आहे. मग आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला काय रे? तर फॉर्म्युला आहे Eg इज इक्वल टू फाय झेड एन डिवायडेड बाय 60 इंटू पी बाय ए. आणि आपल्याला माहिती आहे लॅप वाइंडिंग जर असेल फॉर लॅप वाइंडिंग, ठीक आहे, लॅप वाइंडिंगला काय लेकरांनो? ए इज इक्वल टू पी येतं. ठीक आहे. ए इज इक्वल टू पी म्हणजे हे दोन गोष्टी कॅन्सल आउट. सो इजी आपल्याला फ्लक्स पर पोल फाइंड आउट करायचं. इजी किती गिवन आहे? 400. क्लिअर. फ्लक्स किती गिवन आहेत? फ्लक्स 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 दिले का रे? लिहिले का आपण? सॉरी, ते तर फाइंड आउट करायचं पोर्शन आहे. चलो फ्लक्स फाइंड आउट करायचंय फाय. कंडक्टर किती आलेत? यस 800 कंडक्टर आहेत. स्पीड किती आहे? 1000 स्पीड आहे. इथे आलं 60. आणि लेकरांनो या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घेऊ. फाय इज इक्वल टू ह्याला इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे 400 मल्टिप्लाय बाय 60 डिवायडेड बाय 800 मल्टिप्लाय बाय 1000. आणि आफ्टर सिम्प्लिफिकेशन जे फ्लक्स पर पोल आहेत, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही ओरलीच करू शकता. 400 1 400, 400 दोन्ही 800. ठीक आहे. हा झिरो हा झिरो कॅन्सल. ठीक आहे. बे एक बे आणि इथे हे 3 आलं. जे रिमेनिंग या ठिकाणी आहे फाय इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 100 म्हणजे जे फ्लक्स आहेत 0.03 वेबर येतात. ह्यालाच आपण फाय इज इक्वल टू 30 मिली वेबर सुद्धा लिहू शकतो. क्लिअर? येस सर. पहा बरं किती सोपं आहे. ठीक आहे. ओरली पण आपल्याला ओरली कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपल्याला कॅल्सी अलाव असते. ठीक आहे. तुम्ही बिंदास कॅल्सी वरती करू शकता. ठीक आहे. चलो हे झालं टोटल 5 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन हा आपण बुक मधला क्लिअर करून घेतोय. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन बघतोय. कुठे डाऊट येत असेल तर डेफिनेटली जर तुम्ही युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता.
जर आपल्या ऍप मध्ये पाहत असतात तर तुम्ही ऍप मध्ये सुद्धा तिथे आपल्याला कमेंट बॉक्स दिलेला आहे, ते तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, चला पाहूत मग आजचा शेवटचा क्वेश्चन. चलो, काय शेवटचा क्वेश्चन मध्ये फोर पोल. चलो, पोल किती आहेत लेकरांनो? गिवन. चलो, लॅब कनेक्टेड अँड रन ऍट. ठीक आहे, इंड्यूस रिमूव्ह दोन्हीकडे फाइंड आउट करायचं का रे? लॅप आणि वेव्ह दोन्ही सुद्धा आहे. ठीक आहे, इथं लिहिण्यात कॅल्क्युलेट इंड्यूस ईएमएफ इफ द सेम जनरेटर इज लॅब कनेक्टेड अँड वेव्ह. इथं लिहिण्यामध्ये कुठेतरी माझ्याकडून मिस्टेक झाली. अँड इथं लिहितोय मी वेव्ह कनेक्टेड. वेव्ह कनेक्टेड. ठीक आहे, चल सुरुवात करू. गिवन डेटा, पोल किती आहेत? पोल 4 आहेत. ठीक आहे, स्लॉट किती आहेत रे? स्लॉट किती आहेत? 90 आहेत. मग टोटल नंबर ऑफ स्लॉट कंडक्टर पर स्लॉट. ठीक आहे, म्हटल्यास पूर्ण परत एकदा डिटेल्स मध्ये लिहू. नंबर ऑफ स्लॉट. नंबर ऑफ स्लॉट किती आहेत? चलो, नंबर ऑफ स्लॉट 90 आहेत. आणि नेक्स्ट नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट किती आहेत रे? 6. ओके, नंबर ऑफ कंडक्टर पर स्लॉट किती आहेत? 6. स्पीड किती, फ्लक्स किती आहेत लेकरांनो? टोटल कंडक्टर काढून घेऊत. Z इज इक्वल टू 96 गुणिले 6, सॉरी हा 90 गुणिले 6. तर हे आलं लेकरांनो, हे Z येते 954 म्हणजे 540. क्लिअर? ओके सर. फ्लक्स काय रे बाळांनो? फ्लक्स आहे 0.02 वेबर. स्पीड काय रे बाळांनो? स्पीड किती आहे? 1200 RPM. स्पीड 1200 RPM आहे. कॅल्क्युलेट द इंड्यूस ईएमएफ कधी कधी करायचंय. ठीक आहे, इफ द स्पीड 1200 आणि रन ऍट 1500, म्हणजे या ठिकाणी फ्लक्स कशा प्रकारे क्वेश्चन आहे एकदा चेक करून घेऊ. ठीक आहे, तर इथे 4 पोल आहेत. ऍक्च्युली आपण इथे 6 घेतले, त्याला मी 4 करतोय. 9 चोक 36 लेकरांनो, इथे लिहितोय 360 कंडक्टर, सॉरी फॉर दॅट. ठीक आहे, आणि स्पीड 1200 RPM. हा, इथे जे आले ना त्यांनी काय कॅल्क्युलेट इंड्यूस इफ द सेम जनरेटर इज लॅब बाउंडेड अँड लॅब कनेक्टेड अँड वेव्ह कनेक्टेड ऍट. ठीक आहे, 500 RPM. तर आपल्याला स्पीड ही 1200 रन म्हटले त्यांनी. ही स्पीड आपल्याला कनेक्ट घ्यायची रन ऍट. काय लेकरांनो? रन ऍट. क्लिअर? आपल्याला फक्त 1200 RPM घ्यायची, 1500 वरती तेवढं फोकस करू नका. ठीक आहे, चला मग आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी आपल्याकडे. सगळ्यात पहिले लिहितो लेकरांनो लॅप वाइंडिंग. ओके, लॅप वाइंडिंगला काय रे? ए इज इक्वल टू 2, सॉरी ए इज इक्वल टू पी. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला? इज इज इक्वल टू 5ZN डिवायडेड बाय 60. मी पी आणि ए कॅन्सल केले, काय प्रॉब्लेम तर नाही ना रे? नक्कीच सर, कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. मग इजी इज इक्वल टू 5 किती आहे? 0.02 मल्टिप्लाय बाय कंडक्टर किती आहे? 360. स्पीड किती आहे रे? 1200. 60 ला 60 आफ्टर कॅल्क्युलेशन इजी जो आहे तो इजी येतोय लेकरांनो 216 व्होल्ट. किती येतोय? 216. नेक्स्ट, वेव्ह वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ ए इज इक्वल टू किती रे? 2. ठीक आहे, सो इजी इज इक्वल टू काय येतो रे? 5ZN डिवायडेड बाय 60 इंटू पी बाय ए. ठीक आहे, मग इजी ला इजी ऍज इट इज. फ्लक्स किती आहेत? लिहून घ्या 0.02. कंडक्टर आहे 360. पॅरलल पोल आहेत, स्पीड सॉरी स्पीड किती आहे? 1200. पोल आहेत 4. ठीक आहे, 60. आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये ए च्या ठिकाणी लेकरून आपण 2 पुट करतो, कारण पॅरल पाथ हे 2 असतात. ठीक आहे, आणि जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू लेकरांनो तेव्हा आन्सर येतं यस 432 व्होल्ट. किती येतं रे? 432 व्होल्ट. क्लिअर? मग परत तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता की जे लेकरांनो जनरेटेड ईएमएफ कुणाचं जास्त आहे? लॅप वाइंडिंग का वेव्ह वाइंडिंग? यस ऑब्विसली कुणाचं असेल? वेव्ह वाइंडिंगचं व्होल्टेज जास्त ऍज कम्पेअर टू द लॅप वाइंडिंग. पाहू शकता. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे स्टॉप करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर सगळ्यात महत्वाचं, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बाकीच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि
जर कोर्स जॉइन करायची खरंच इच्छा असेल तर डेफिनेटली तुम्ही मला ह्या माझ्या गिवन नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. ह्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. जर कोर्स परचेस करायचा असेल. क्लिअर? चला थँक यू सो मच. बाय.